Good morning student, standard 8, subject mathematics. New topic indices and cube root. In previous video, we have to see topic number 2, that is parallel lines and transversal. In parallel lines and transversal, we have to see corresponding angles, interior angles, alternate angles. Then we have to see the properties of the corresponding angle, interior angle, alternate angle. Then we have to see the construction, that is काय केलं होतं त्या ठिकाणी to construct a parallel line to the काय सांगितलं होतं त्या ठिकाणी given line. Today we have to see topic indices and cube root. आता indices and cube root म्हणजे काय, तर indices म्हणजे आपण त्याला घातांक असं म्हणणार आहे आणि cube root जो आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, घनमूळ असं म्हणणार. म्हणजे indices घातांक, cube root म्हणजे आपण काय घेणार आहे, घनमूळ असं त्या ठिकाणी म्हणणार. ह्याचा स्टडी जो आहे तो आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये त्या ठिकाणी केलेला आहे. अगोदरच्या इयत्तेमध्ये आपण ते शिकलेलं आहे. इंडायसेस शिकलेलं आहे, लॉज ऑफ इंडायसेस शिकलेलं आहे. त्याचा आपण लेट्स रिकॉल थोडीशी आपण ह्या व्हिडिओमध्ये थोडीशी आपण याची काय करणार आहे, त्या ठिकाणी उजळणी करणार आहोत. पहिल्यांदा जर आपण बघितलं एखादी संख्या आपण घेतली, फॉर एक्झाम्पल हिअर वी हॅव रिटन 2 × 2 घेतली, म्हणजे 2 नंबर जो आहे तो रिटर्न किती वेळा मी केला, त्या ठिकाणी मल्टिप्लाय किती वेळा केला, 3 वेळा केला. आणि देअरफॉर वी हॅव टू रिटर्न दिस नंबर इन दिस 2 रेज टू काय झाला त्या ठिकाणी 3, म्हणजे 2चा आपण 3 वेळा काय केला त्या ठिकाणी गुणाकार. समजा मी केलं 5 × 5 × 5 × काय केलं त्या ठिकाणी 5, म्हणजे हा कोण काय केला 5 आहे, त्याचं मल्टिप्लिकेशन किती वेळा केलं आपण 4 वेळा केलं, म्हणजे 5 रेज टू काय लिहिलं आपण त्या ठिकाणी 4. समजा मी लिहिलं 3 × 3 × 3 × 3 × काय लिहिलं त्या ठिकाणी 3, म्हणजे 3चा किती वेळा मल्टिप्लिकेशन केलं 1 2 3 4 आणि 5, म्हणजे 3 रेज टू काय आलं त्या ठिकाणी 5 आलं. 3 रेज टू 5 जो आहे तो 3 रेज टू 5 प्रॉडक्ट फॉर्ममध्ये आपण काय केलं या पद्धतीने एक्सप्रेस केलेलं आहे. 5 रेज टू 4 आपण काय केलेलं आहे त्या प्रॉडक्टच्या फॉर्ममध्ये अशा पद्धतीने एक्सप्रेस केलेलं आहे. आणि 2 रेज टू 3 आहे तो आपण प्रॉडक्ट फॉर्ममध्ये अशा पद्धतीने त्याला काय केलेलं आहे, एक्सप्रेस केलेला आहे. म्हणजे हा जर आपण घेतलं 3 इन विचमध्ये काय सांगणार आहे, हा 2 रेज टू 3 म्हणतो आपण त्या ठिकाणी. हा 2 रेज टू 3 असेल तर हा 2 आहे त्याला आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी बेस असं म्हणणार. म्हणजे 2 हा काय झाला त्या ठिकाणी बेस झाला, 3 हा काय झाला त्या ठिकाणी 3 इट इज अ काय झाला त्या ठिकाणी इंडेक्स झाला. आता इन केस आपण काय घेतलं त्या ठिकाणी 5 रेज टू काय घेतलं 4 घेतलं, तर 5 रेज टू 4 मध्ये 5 इट इज द काय घेतला बेस घेतला आणि 4 इट इज द काय झाला त्या ठिकाणी इंडेक्स घेतला. देन वी हॅव टू टेकन काय घेतलं होतं 3 रेज टू काय घेतलं होतं त्या ठिकाणी 5 घेतलं होतं, म्हणजे 5 जो आहे 5 इट इज काय झाला त्या ठिकाणी इंडेक्स झाला आणि 3 इट इज काय झाला त्या ठिकाणी बेस झाला. म्हणजे आपण काय केलं 3 रेज टू 5 हा प्रॉडक्ट फॉर्ममध्ये अशा पद्धतीने एक्सप्रेस केले. देअरफॉर 3 इज काय घेतलं बेस, म्हणजे 3 असेल 5 असेल हा 2 असेल हे काय झाले त्या ठिकाणी बेस झाले, आणि 5 असेल 4 असेल 3 असेल हे सगळे काय झाले त्याचे त्या ठिकाणी इंडेक्स त्या ठिकाणी झालेले आहे. म्हणजे आपल्याला इंडेक्स फॉर्म ऑफ द नंबर जर असेल तर इंडेक्स फॉर्म ऑफ द नंबर म्हणजे काय आला त्या ठिकाणी 2 रेज टू 3 आला, 5 रेज टू 4 आला, 3 रेज टू काय आला त्या ठिकाणी 5 आला. हे सगळे काय म्हटलं आपण त्याचे इंडेक्स फॉर्म ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी नंबर. म्हणजे आपण येत असताना या पद्धतीने काय केलं, हा जो स्टडी आहे आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये बघितलेला होता. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आम्हाला सांगितलं की काय सांगितलं तर फर्स्ट वी हॅव टू टेकन इट 2 रेज टू काय घेतलं त्या ठिकाणी 7, हा 2 रेज टू 7 प्रॉडक्ट फॉर्ममध्ये लिहा म्हटलं तर तुम्ही काय करणार त्या ठिकाणी 2 × 2 × 2 × 2 × 2 इंटू काय घेतला 2 इंटू काय घेतला 2, म्हणजे 2चा किती वेळा मल्टिप्लिकेशन करायचं 7, 1 2 3 4 5 6 आणि काय घेतला 7 घेतला. आता 2 रेज टू 7 याच्यामधला बेस कोणता आणि इंडेक्स कोणता विचारला तर 2 इट इज काय म्हटलं आपण त्या ठिकाणी बेस म्हटलं, ज्याला मराठीत पाया असं म्हटलं जातं. बेसला काय म्हणायचं पाया, आणि हा 7 जो आहे तो काय मिळाला मला इंडेक्स मिळाला. इंडेक्स म्हणजे काय घेतलं त्या ठिकाणी घातांक आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी ही जी संख्या आहे ते 2 रेज टू 7 या फॉर्ममध्ये लिहिली, तर प्रॉडक्ट फॉर्ममध्ये लिहिताना आपण या पद्धतीने लिहिणार 7 हा इंडेक्स झाला आणि 2 हा काय झाला त्या ठिकाणी बेस झालेला आहे. देन वी हॅव टू सी काय करूया त्या ठिकाणी लॉज ऑफ इंडायसेस आपण त्या ठिकाणी घेऊ. आता लॉज ऑफ इंडायसेस काय आहे तर यातला एक पहिला लॉज आपण या ठिकाणी बघू. पहिला लॉ जो दिलेला आहे तो पहिला लॉ काय सांगतोय ए रेज टू एन इंटू काय म्हणतो त्या ठिकाणी ए रेज टू एन,
आता इथं काय दिसते मगाशी आपण सांगितलं होतं ए बी इथं काय त्या ठिकाणी बेस आहे आणि दिस एम अँड दिस एन आर द काय म्हणतो आपण त्या ठिकाणी इंडायसेस म्हणतो. म्हणजे ए आणि बी हे काय झाले बेस झाले आणि एम आणि एन आर द काय झाले त्या ठिकाणी इंडायसेस झाले. मग हा लॉ मी कसा लिहितो तर इथं लिहितो ए रेस टू एम प्लस काय लिहितो त्या ठिकाणी एन लिहितो. म्हणजे लॉस काय मिळाला मला त्या ठिकाणी ए रेस टू एम इंटू ए रेस टू एम विच इज इक्वल टू काय मिळालं ए रेस टू एम प्लस काय मिळालं त्या ठिकाणी. म्हणजे काय सांगितलं तिथं बेस सेम आहे आणि इंडायसेस कसे आहेत त्या ठिकाणी डिफरंट आहेत आणि त्या दोघांच्या मध्ये कोण आहे हा प्रॉडक्ट आहे. प्रॉडक्ट म्हणजे आपण गुणाकार म्हणतो आणि म्हणून त्याचा आपल्याला जर लेक्स असेल तर हा लॉस ऑफ इंडायसेस काय सांगतो ए रेस टू काय देतो त्या ठिकाणी एम प्लस काय म्हणतो एन. म्हणजे इथं आपण काय करतो बेस सेम असेल आणि दोघांचा काय असेल त्या ठिकाणी गुणाकार असेल त्या दोघांचा तर त्या इंडायसेसची त्यांची आम्ही काय करतो त्या ठिकाणी बेरीज करत असतो. समजा आपण एक एक्झाम्पल घेतलं 5 रेस टू काय घेतलं 4 इंटू 5 रेस टू काय घेतलं त्या ठिकाणी 3. हे एक्झाम्पल आपण घेतलं त्यातला बेस काय झाला त्या ठिकाणी 5. हा बेस कसा आहे त्या ठिकाणी सेम आहे मग आपण इथं 5 लिहिलं आणि इथे इंडायसेस घेतला. हा इंडायसेस किती आहे 4 आहे. हा इंडायसेस किती आहे त्या ठिकाणी 3 आहे आणि म्हणून बाय युजिंग तर काय केलं त्या ठिकाणी लॉ ऑफ इंडायसेस वी हॅव टू रिटन इन दिस वे 4 प्लस काय केलं त्या ठिकाणी 3. म्हणजे आपण हे इंडायसेसची काय केली त्या ठिकाणी सम केली बेरीज केली आणि म्हणून आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली 5 रेस टू 4 प्लस काय मिळालं त्या ठिकाणी 3 विच इज इक्वल टू 5. 4 प्लस 3 किती झालं त्या ठिकाणी 7. म्हणजे वी हॅव टू गेट आन्सर काय मिळालं 5 रेस टू 4 इंटू 5 रेस टू 3 विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी 5 रेस टू काय झालं त्या ठिकाणी 7 त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे जेव्हा आपण दोन जर त्या ठिकाणी संख्या घेतल्या आणि त्या इंडायसेसच्या मध्ये काय केलं त्या ठिकाणी गुणाकार असेल तर त्या जर त्यांचा बेस सेम असेल तर इंडायसेसची आपण काय करतो त्या ठिकाणी बेरीज करत असतो. त्यानंतर दुसरा नियम आपण बघूया. सेकंड लॉ बघूया ए रेस टू एम डिवायडेड बाय ए रेस टू काय घेतलं त्या ठिकाणी एम. म्हणजे लॉज ऑफ इंडायसेस मधला दुसरा नियम काय आहे ए रेस टू एम डिवायडेड बाय ए रेस टू काय आला त्या ठिकाणी एन आला. आता इथं पण काय दिसतंय हा ए बी तर काय झालं त्या ठिकाणी बेस झालं आणि एम आणि एन आर तर काय झाले त्या ठिकाणी इंडायसेस झाले. देअरफॉर बेस कसा आहे त्या ठिकाणी सेम आहे म्हणून आम्ही काय दिलं ए लिहिलं. बेस इथे घेतला आणि इथं डिवाइड असल्यामुळं इंडायसेसची काय करणार आपण त्या ठिकाणी वजाबाकी करणार आहे. नियम आपण घेतला आम्हाला घेतलं 5 रेस टू काय घेतलं त्या ठिकाणी 4 घेतला डिवायडेड बाय 5 रेस टू काय घेतलं त्या ठिकाणी 3 घेतलं विच इज इक्वल टू आपण घेतलं. हा बेस काय त्या ठिकाणी सेम आहे. बेस कसा झाला सेम आहे. इथं साईन कुठला आहे डिवायडेड आहे म्हणून आम्ही काय करणार त्या ठिकाणी इंडायसेसची त्या ठिकाणी वजाबाकी म्हणजे 4 मायनस काय आला त्या ठिकाणी 3 आला विच इज इक्वल टू 5 4 मायनस 3 किती आलं त्या ठिकाणी 1. म्हणजे वी हॅव टू गेट आन्सर काय मिळालं 5 रेस टू 4 डिवायडेड बाय काय घेतलं त्या ठिकाणी 5 रेस टू 3 विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी 5 रेस टू काय मिळाला मला त्या ठिकाणी 1 मिळाला. म्हणजे जेव्हा दोघांच्यामध्ये या ठिकाणी काय आहे की डिवाइड असेल तर बेस सेम असेल तर इंडायसेसची काय करतो आपण त्या ठिकाणी वजाबाकी करत असतो. हा नियम काय झाला त्या ठिकाणी दुसरा नियम आपण बघितलेला आहे. त्यानंतर तिसरा नियम आपल्याला घ्यायचा आहे थर्ड लॉ दॅट इज काय घेतलं ए इंटू बी रेस टू काय घेतलं त्या ठिकाणी एम. तिसरा लॉ काय त्या ठिकाणी ए इंटू बी रेस टू काय घेतलं त्या ठिकाणी एम घेतलं. आता मगाशी आपण घेतलं होतं ह्या दोन्ही एक्झाम्पलमध्ये बेस कसा होता सेम होता आणि इंडायसेस काय होते डिफरंट होते. इथं काय दिसतंय हा बेस जो आहे तो डिफरंट दिसतोय. इथं ए इंटू बी म्हणतोय रेस टू काय घेतलंय एम. म्हणजे इंडायसेस कशा बेस कसे आहेत डिफरंट आहेत आणि इंडायसेस कसं आहे त्या ठिकाणी सेम आहे म्हणून लॉ ऑफ इंडायसेस काय सांगतोय ए रेस टू एम इंटू काय सांगतो त्या ठिकाणी बी रेस टू एम. म्हणजे काय केलं जो आपला बेस जे आहे इंडायसेस सेम आहे आणि काय केलं बेस कसे आहेत त्या ठिकाणी डिफरंट आहे म्हणून आम्ही काय लिहिलं ए रेस टू एम इंटू बी रेस टू काय घेतलं एम घेतलं. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं 4 इंटू काय घेतलं 7 घेतलं डिवायडेड बाय 4 इंटू 7 रेस टू काय घेतलं त्या ठिकाणी 2 घेतलं. तर लगेच इथं 4 इंटू 7 7 चौक 28 असं लिहायचं नाही. आपण काय करायचं हा नियम वापरायचा. ह्या लॉला काय करायचं तुम्ही लगेच 4 इंटू 7 28 लगेच म्हणणार 28 रेस टू 2 म्हणायचं. आपण हा नियम ह्याच्यामध्ये वापरायचा म्हणजे ह्या नियमांच्या सहाय्याने हे एक्झाम्पल आम्हाला काय करायचं सॉल्व्ह करायचं. मग इथं 4 म्हणजे काय घेणार आपण ए घेणार म्हणजे हा काय घेतला 4
रेस टू काय घेतलं यम, यम म्हणजे हा इंडेक्स किती आहे त्या ठिकाणी 2, म्हणून 4 रेस टू काय घेतलं 2, मधला साइन आहे तसं इंटू घेतलं. बी मीन्स कोण येणार आहे त्या ठिकाणी 7 आणि इंडेक्स जो आहे तो काय आला त्या ठिकाणी 2, म्हणजे आम्ही एक्झाम्पल काय घेतलं 4 × 7 रेस टू किती होतं त्या ठिकाणी 2, म्हणजे इथं बेस कसे आहेत त्या ठिकाणी वेगवेगळे आहेत, इंडेक्स काय आहे त्या ठिकाणी एकच आहे, सेमच आहे, म्हणून लॉचा यूज करून काय केला हा वरचा लॉ आपण घेतला a रेस टू m × b रेस टू m घेतला. देन वी हॅव टू रिटर्न हियर 4 रेस टू 2 × 7 रेस टू काय घेतले आपण त्या ठिकाणी 2 घेतलेलं आहे. देन आपण फोर्थ लॉ घेऊया a रेस टू 0 विच इज इक्वल टू काय आहे त्या ठिकाणी 1 आहे, म्हणजे घातांक लॉज ऑफ इंडायसिस मधला चौथा जो सांगितला a रेस टू काय घेतलं 0, म्हणजे a आपण कोणताही बेस घ्या त्या बेसचा आपण इंडेक्स जर घेतला तर इंडेक्स 0 असेल तर त्याची व्हॅल्यू किती येते त्या ठिकाणी 1 येते. म्हणजे फॉर एक्झाम्पल घेतलं आपण त्या ठिकाणी की एक्झाम्पलमध्ये आपण घेऊया 4 रेस टू काय घेतलं त्या ठिकाणी 0, म्हणजे 4 हा काय झाला बेस झाला, म्हणजे a हा काय केला बेस घेतला, 0 हा काय त्या ठिकाणी इंडेक्स आहे आणि जर त्याचा इंडेक्स कसा असेल 0 असेल तर व्हॅल्यू किती येते त्या ठिकाणी 1 येते, म्हणून आपण इथे घेतले 4 रेस टू काय घेतला 0, 4 हा काय झाला बेस झाला, 0 हा काय झाला इंडेक्स झाला, and by using this law a raised to 0 which is equal to 1 आहे, therefore 4 raised to 0 which is equal to काय येणार आहे 1 आहे. समजा तुम्ही म्हटलं 10 raised to 0 किती आहे, कोणताही तुम्ही बेस घ्या त्याचा इंडेक्स जर तिथं 0 असेल तर व्हॅल्यू आम्हाला किती मिळणार आहे त्या ठिकाणी 1च व्हॅल्यू आम्हाला मिळणार आहे. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू नियम काय मिळाला त्या ठिकाणी a raised to 0 which is equal to व्हॅल्यू काय येते त्या ठिकाणी 1च येत असते. देन पुढचा लॉज आपण बघूया a raised to minus m which is equal to 1 upon a raised to काय म्हणतो आपण त्या ठिकाणी m, म्हणजे इथं काय घेतलाय बेस आहे त्याचा इंडेक्स जो घेतलाय तो कसा आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह आहे, हा निगेटिव्ह असेल तर आपण लिहिताना काय लिहिणार आहे 1 अपॉन लिहिणार आहे, a raised to काय लिहितो आपण त्या ठिकाणी m हा अशा पद्धतीने आपण हे लिहित असतो. म्हणजे एक्झाम्पल जर घेतलं 4 raised to काय घेतलं त्या ठिकाणी -7 लिहायचं बाय युजिंग दिस लॉ, म्हणजे आता इथं काय घेतलाय a हा बेस झाला, इथं बेस किती आहे त्या ठिकाणी 4 आहे, हा -m काय झाला इंडेक्स झाला, दिस -7 असं काय झालं त्या ठिकाणी इंडेक्स झाला, तो रिटर्न कसा केला 1 अपॉन काय केले त्या ठिकाणी a रेस टू m आहे. सिमिलरली आपण घेऊया 1 अपॉन 4 रेस टू काय आलं त्या ठिकाणी 7, म्हणजे आम्ही याचा काय केलं रेसिप्रोकल आपण म्हणतो त्या पद्धतीने जर घेतलं तर हा 4 रेस टू -7 आहे, तो जर आम्हाला लिखाण पॉझिटिव्ह स्वरूपामध्ये लिहायचा असेल म्हणजे त्याचा इंडायसिस आता काय होता हा -7 होता, इथं आल्यावर काय झालं तो पॉझिटिव्ह झाला, 1 अपॉन काय घेतला त्या ठिकाणी 4 रेस टू काय घेतलं त्या ठिकाणी 7 घेतलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपण हा लॉज ऑफ इंडायसिस इथे बघितलेला आहे. देन नेक्स्ट लॉ घेऊया आपण, नेक्स्ट लॉ जो आहे 6 a रेस टू m रेस टू काय घेतला त्या ठिकाणी n घेतला, म्हणजे इथं काय घेतलंय एक व्हॅल्यू आपण बेस किती घेतलाय a घेतलाय, बेस a आहे त्याचा इंडेक्स काय घेतला m घेतला आणि फुल ब्रॅकेटचा इंडेक्स आणि काय दिलाय त्या ठिकाणी n दिला, म्हणून आपण वाचताना कसं वाचलं a रेस टू m घेतला, रेस टू काय म्हटलं m घेतला, a रेस टू m रेस टू काय घेतला m घेतला, तर हा भाग कसा लिहिला जातो तर असा लिहिला जातो a रेस टू m इंटू काय म्हणतो आपण त्या ठिकाणी m असतो, म्हणजे नियम काय लिहिला आपण त्या ठिकाणी a रेस टू m इंटू m, म्हणजे आपण काय करायचे दोन इंडायसेस जे आहेत म्हणजे हा n एक इंडेक्स आहे आणि हा n एक इंडेक्स आहे, या दोन इंडेक्सचा काय करायचं त्या ठिकाणी गुणाकार करायचा आहे. म्हणजे समजा आम्ही असं घेतलं 5 रेस टू काय घेतलं त्या ठिकाणी 2 आणि ब्रॅकेट रेस टू काय घेतलं त्या ठिकाणी 3 घेतलं, म्हणजे 5 रेस टू 2 रेस ब्रॅकेट रेस टू काय घेतलं 3 घेतलं, देअरफॉर वी हॅव टू रिटर्न 5. आता मल्टिप्लिकेशन केलं पाहिजे इंडेक्स म्हणजे 2 इंटू काय घेणार त्या ठिकाणी 3 म्हणून आपण काय लिहिलं 5 रेस टू 2 इंटू 3 विच इज इक्वल टू 5 रेस टू काय येणार आहे 3 इंटू 2 काय आलं त्या ठिकाणी 6 आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण तो तिथे लिहू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने एक उदाहरण घेतलं किंवा 2 रेस टू काय घेतलं त्या ठिकाणी 4 रेस टू काय घेतला त्या ठिकाणी 2 घेतलं, बरोबर आहे, बेस घेतला आपण बेस किती आहे 2 आहे, पहिला इंडेक्स 4 आहे सेकंड इंडेक्स 2 आहे, म्हणजे 2 रेस टू काय आला त्या ठिकाणी 4 इंटू 2 किती आलं त्या ठिकाणी 8. म्हणजे बाय युजिंग दिस लॉज ऑफ इंडायसेस we have to solve this example in this way आपण सॉल्व करू शकतो. नेक्स्ट आपण घेऊया लॉज ऑफ इंडायसेस.
पुढचा जो घेतलेला आहे तो काय घेतला त्या ठिकाणी a/b रेस टू काय घेतला त्या ठिकाणी म्हणजे कुठला घेतला a/b रेस टू काय घेतला त्या ठिकाणी. आता इथं काय दिसतात बेस जे आहे ते तिथं डिफरंट आहे आणि इंडेक्स मात्र कसं आहे त्या ठिकाणी एकच आहे सेमच आहे. म्हणजे इथं आपण काय घेतो नियम a/m डिवायडेड बाय b काय घेतलं त्या ठिकाणी m. म्हणजे आम्ही इंडायसेस काय केले त्या बेसला त्या ठिकाणी सेपरेट केले. म्हणजे ए हा बेस होता त्याचा इंडायसेस सेम लिहिला आणि बी हा एक अनादर बेस होता त्याला इंडायसेस काय लिहिले त्या ठिकाणी म्हणजे a/m डिवायडेड बाय काय लिहिलं त्या ठिकाणी b काय लिहिलं त्या ठिकाणी m. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं 4 काय घेतलं त्या ठिकाणी 7 काय घेतलं त्या ठिकाणी 3 म्हणजे एक्झाम्पल काय सोडवलं 4/7 काय घेतलं 3 घेतलं. देन वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली 4/3 अपॉन काय घ्यायचं त्या ठिकाणी 7 काय घेणार आहे त्या ठिकाणी 3. म्हणजे एक्झाम्पल कसं सोडवलं हा 4चा इंडायसेस किती लिहिला 3 लिहिला अपॉन केलं हा 7चा इंडायसेस किती लिहिला आपण त्या ठिकाणी 3 लिहिलं. म्हणजे वाचन कसं करणार 4/3 अपॉन काय लिहिलं त्या ठिकाणी 7/3. समजा आपण आणि एक एक्झाम्पल घेऊया 2/5 काय घेतलं त्या ठिकाणी 4 घेतलं तर लिहिताना लिहिणार 2/4 अपॉन काय लिहिणार त्या ठिकाणी 5 काय लिहिलं त्या ठिकाणी 4. म्हणजे बाय युझिंग दिस लॉ आपण लॉ कुठला घेतला होता a/b काय घेतला m विच इज इक्वल टू काय आलं a/m अपॉन काय घेतलं b/m. आणि मग आपण अशा पद्धतीने हे एक्झाम्पल काय केलेलं आहे सॉल्व्ह केलेलं आहे. समजा मी पुढचं एक एक्झाम्पल घेतलं पुढचा लॉज ऑफ इंडायसेस a/b काय घेतलं त्या ठिकाणी मायनस a/b a/b काय घेतलं मायनस m. इथं आपण मगाशी घेतला होता a/-m घेतला तर आम्हाला काय मिळत होतं 1/a काय मिळालं m. आता इथं काय होता एकच बेस होता बरोबर आहे. बेस किती होता a होता आणि त्याची पॉवर किती होती मायनस होती म्हणजे इंडेक्स किती होता -m होता. आता इथं काय घेतलंय a/b म्हणजे आम्हाला असं पॉझिटिव्ह असतं तर काय लिहिलं असतं a/m आणि a/m अपॉन काय म्हटलं असतं b/m. आपण इथं असं लिहू शकतो का a/-m म्हणजे आपण आता हे असं लिहिलं a/-m डिवायडेड बाय b/-. हो परत हा नियम आहे a/-m म्हणजे काय 1 अपॉन काय सांगितलं त्या ठिकाणी 1 अपॉन a काय झालं त्या ठिकाणी m बरोबर आहे. हा पॉझिटिव्ह मध्ये आपल्याला घ्यायचं आणि b/-1 असेल तर 1 अपॉन b काय घेणार त्या ठिकाणी +m. आता हेच उदाहरण आपल्याला इथे सोडवायचं असेल तर हा 1 अपॉन काय मिळाला त्या ठिकाणी a/m म्हणजे a/-m चा आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली इंटू हा आपण काय करणार आता उलटून गुणाकार म्हणतो म्हणजे b/m अपॉन काय आला त्या ठिकाणी 1 आला आणि मग ह्याने याला मल्टिप्लाय केलं तर b/m अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी a/m. म्हणजे आम्हाला जो लॉ होता तो काय होता a/b काय होतं -m होतं त्याची व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी b/m अपॉन काय मिळाले a/m. म्हणजेच आम्ही असं लिहू शकतो b अपॉन a काय म्हणू शकतो त्या ठिकाणी m म्हणू शकतो. म्हणजे हे आपण काय बघितले त्या ठिकाणी लॉ ऑफ इंडायसेस त्या ठिकाणी बघितलेले आहे. पहिला लॉ ऑफ इंडायसेस काय बघितला a/m इंटू a/m विच इज इक्वल टू a/m प्लस m. दुसरा काय घेतला आहे a/m डिवायडेड बाय a/m विच इज इक्वल टू a/m मायनस m. तिसरा काय घेतला a इंटू b विच इज इक्वल टू a/m इंटू काय घेतले b/m. चौथा काय घेतला a/0 विच इज इक्वल टू काय घेतला त्या ठिकाणी 1 घेतला. पाचवा काय घेतला a/-m विच इज इक्वल टू काय घेतलाय 1 अपॉन a काय घेतला त्या ठिकाणी m घेतला. त्यानंतरचा लॉ जो आहे तो काय घेतला a/m काय घेतलाय त्या ठिकाणी m विच इज इक्वल टू काय घेतलं a/m इंटू काय घेतलाय त्या ठिकाणी m घेतला. सेवंथ लॉ काय सांगितला a/b काय घेतलाय त्या ठिकाणी m विच इज इक्वल टू घेणार आहे a/m डिवायडेड बाय काय घेतलं त्या ठिकाणी b/m घेतलं. त्यानंतरचं आहे a/b काय घेतलं होतं -m घेतलं होतं म्हणजे a/b असेल तर व्हॅल्यू काय मिळाली आम्हाला इथे जी व्हॅल्यू आहे ती काय मिळालं b/a काय मिळालं त्या ठिकाणी. म्हणजे दिस लॉज ऑफ इंडायसेस
वी हॅव टू सीन इन द काय केलं होतं त्या ठिकाणी अर्लियर स्टँडर्डमध्ये प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये आपण ते पाहिलेलं होतं. आता बाय युझिंग दिस लॉज ऑफ इंडायसिस म्हणजे हे जे लॉज ऑफ इंडायसिस आहे यांचा यूज करून आपल्याला काय करायचे त्या ठिकाणी एक्झाम्पल सॉल्व करायची आहे. Here we have to take one question. Here we have to take one question that is using laws of indices. Write proper numbers in the काय सांगितलं त्या ठिकाणी फॉलोइंग बॉक्सेस. म्हणजे आपण जे मगाशी लॉज ऑफ इंडायसेस पाहिले होते त्याचा वापर करून त्याचा उपयोग करून आम्हाला काय करायचे त्या ठिकाणी एक्झाम्पल सॉल्व करायची आहे. आणि त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आपण केलं. फर्स्ट एक्झाम्पल आहे 4:2 into 4 काय घेतलं त्या ठिकाणी 5. मग इथं बेस काय असतात त्या ठिकाणी सेम असतात. इंडायसेस त्या ठिकाणी डिफरंट आहे. मात्र इथं मध्ये बघायचं तुम्हाला त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशनचं चिन्ह आहे म्हणजे गुणाकारक चिन्ह आहे. आणि नियम काय सांगितलं होता a raised to m आणि काय सांगितलं होता a raised to n which is equal to a raised to काय केलं होतं m plus n. म्हणजे इंडायसेसच्या आम्ही काय करणार आहे बेरीज करणार. तर इंडायसेस बघायची तर फॉर्म काय त्या ठिकाणी आहे म्हणजे 4:2 into 4 काय घेतलं 5 which is equal to काय घेतलं 4 raised to आपण घेणार 2 प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 5 घेतलं. इथे इंडायसेसची बेरीज केली तर इंडायसेसची बेरीज किती आहे 2 प्लस 5 जी किती आहे त्या ठिकाणी 7. मग एवढं गेट करायचं काय मिळालं 4 रेज टू काय मिळालं त्या ठिकाणी 7 मिळालेलं आहे. सेकंड एक्झाम्पल आहे 3:7 डिवायडेड बाय 3:5. आता इथे काय केलं एक्झाम्पलमध्ये आपण माहिती डिवाइडेड मग मगाशी आपण लॉग घेतला होता तुला a रेज टू m डिवायडेड बाय काय घेतलं होतं a रेज टू n. मग काय म्हणतो a रेज टू m मायनस काय घेतलं होतं m. आता इथे m ची व्हॅल्यू 7 आहे n ची व्हॅल्यू 5 आहे म्हणजे 7 - 5 आपण घेणार म्हणजे हिअर वी हॅव गेट द व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी 2. म्हणजे आम्हाला आन्सर काय मिळालं 3:7 डिवायडेड बाय 3:5 which is equal to काय मिळालं त्या ठिकाणी 3 काय मिळालं त्या ठिकाणी 2 मिळालेलं आहे. त्यानंतर एक्झाम्पल आपण घेतलं 4 काय घेतलं 2 रेज टू काय घेतलं त्या ठिकाणी 6 म्हणजे इथं वी हॅव टू यूजिंग काय करणार आहे a रेज टू m डिवायडेड बाय काय घेतलं n घेतलं. तर लॉग काय सांगतो a रेज टू m इंटू काय सांगतो त्या ठिकाणी n सांगतो म्हणजे m इंटू n घेतलं तर इथे m ची व्हॅल्यू 2 आहे n ची व्हॅल्यू किती आहे त्या ठिकाणी 6 आहे म्हणजे 6 2 जा किती येणार आहे त्या ठिकाणी 12 येणार. मग वी हॅव टू गेट द आन्सर काय मिळालं त्या ठिकाणी 4 रेज टू 12 म्हणजे 4 रेज टू 2 ब्रॅकेट रेज टू काय घेतलं त्या ठिकाणी 6 घेतलं. वी हॅव टू गेट व्हॅल्यू काय मिळाली 4 रेज टू काय मिळालं त्या ठिकाणी 12 मिळालं. देन आम्ही काय घेतलं त्या ठिकाणी 7 रेज टू काय घेतलं त्या ठिकाणी -2. आता इथं नियम जो होता सॉरी इथं 7 रेज टू काय घेतले -2 which is equal to 1 अपॉन घेतलं म्हणजे मागाचा नियम a रेज टू -n which is equal to a रेज टू काय घेतलं होतं +n म्हणजे हा -n चं काय येत होतं त्या ठिकाणी प्लस येत होतं म्हणजे इथं पण आता आपण काय घेणार 7 रेज टू -2 which is equal to 1 upon 7 रेज टू -n चं काय आलं +n म्हणजे -2 चं काय येणार आहे त्या ठिकाणी +2 म्हणजे 7 रेज टू -2 which is equal to 1 upon 7 रेज टू काय मिळाला मला 2 मिळाला. त्यानंतरच आपण एक्झाम्पल घेतलं 8 रेज टू 0 बरोबर आहे म्हणजे 8 ची पॉवर किती आहे किंवा 8 चा इंडेक्स किती आहे त्या ठिकाणी 0 आपण मागाशी घेतला होता जेव्हा a रेज टू 0 असेल त्याची व्हॅल्यू काय येते त्या ठिकाणी 1 येते म्हणजे इथं 8 रेज टू 0 असेल तर त्याची व्हॅल्यू सुद्धा किती येणार आहे त्या ठिकाणी 1 येणार. देन घेतले 5 रेज टू 1. आता इथे इंडेक्स किती आहे त्या ठिकाणी 1 आहे म्हणजे ह्याचा गुणाकार किती वेळा करणार आपण एकदाच करणार जसं आपण मागाशी घेतलं होतं 2 रेज टू 2 घेतलं तर 2 इंटू काय म्हणतो आपण 2 कारण जेवढा इंडेक्स आहे तेवढा आपण काय म्हणतो प्रॉडक्ट फॉर्ममध्ये लिहितो. आता इथे काय आहे 5 रेज टू किती आहे त्या ठिकाणी 1 आहे पॉवर किती आहे त्याची 1 इंडेक्स किती आहे 1 आहे इंडेक्स 1 आहे म्हणजे त्याचा गुणाकार आपण एकदाच करणार म्हणजे वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळणार त्या ठिकाणी 5 मिळणार आहे. देन काय घेतलं पुढचं एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल 6 इंटू 7 रेज टू काय घेतलं त्या ठिकाणी 3 घेतलं म्हणजे ब्रॅकेट रेज टू 3 घेतलं तर लॉस आपण बघितलेला होता a रेज टू a इंटू b रेज टू काय होता त्या ठिकाणी m म्हणून a रेज टू m इंटू काय घेतलं होतं त्या ठिकाणी b रेज टू काय घेतला होता m घेतला आणि मग इथं लिहिताना 6 इंटू 7 रेज टू काय घेतलं त्या ठिकाणी 3 म्हणजे 6 रेज टू काय येणार आहे त्या ठिकाणी 3 इंटू 7 रेज टू काय येणार आहे त्या ठिकाणी 3 येणार म्हणजे एक्झाम्पल कुठलं होतं 6 इंटू 7 रेज टू 3 असेल which is equal to 6 रेज टू 3 इंटू 7 रेज टू काय घेतलं आपण त्या ठिकाणी 3 घेतलं. देन काय घेतलं एक्झाम्पल 3 अपॉन 2 रेज टू काय घेतलं त्या ठिकाणी 5
अपॉन काय लिहितो तो आपण b रेस टू m. आता ह्याचा यूज केला. आता आपण काय दिले 3/2 रेस टू 5 म्हणजे आता कुणाचा इंडेक्स त्या ठिकाणी 5 आहे. फर्स्ट आम्ही काय लिहिणार त्या ठिकाणी 3 म्हणजे 3 रेस टू काय आलं 5 अपॉन काय म्हटलं त्या ठिकाणी 2 रेस टू काय मिळालं त्या ठिकाणी 5 म्हणजे वी हॅव टू गेट आन्सर काय मिळालं 3 रेस टू 5 अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी 2 रेस टू 5. देन घेतलं 6/7 रेस टू काय घेतलं त्या ठिकाणी -2 घेतलं. हे एक्झाम्पल मध्ये मग मगाशी आपण एक इंडायसिसचा लॉ घेतला होता a अपॉन काय घेतलं होतं b रेस टू काय होतं त्या ठिकाणी -m आणि मग आपण सोडवत असताना कसं सोडवलं b अपॉन a रेस टू काय होतं त्या ठिकाणी +m हा लॉस आपण बघितलेला होता. का इथं साइन कुठलं होतं इंडेक्स काय होता इथं मायनस होतं बरोबर आहे. मग मायनस असेल तर आपण काय केलं की ही प्रॉपर्टी यूज केली a रेस टू -m which is equal to a 1/a रेस टू काय घेतलं होतं m. सिमिलरली इथं पण तेच करणार आहे 6/7 घेतलं. 6 म्हणजे काय a आहे 7 म्हणजे काय आहे b आहे -m म्हणजे कोण आहे -2 आहे. म्हणजे आपण त्याचं उलट केलं तर काय होणार आहे हा 7 आपण काय घेतला 6 घेतला म्हणजे 7/6 रेस टू काय आलं त्या ठिकाणी 2 आलेलं आहे. म्हणजे बाय युजिंग द काय सांगितलं आपण त्या ठिकाणी लॉ ऑफ इंडायसेस वी हॅव टू सॉल्व काय केले त्या ठिकाणी एक्झाम्पल सॉल्व केलेली आहे. अशाच पद्धतीच्या एक्झाम्पलचा सराव तुमच्या पुस्तकामध्ये काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत लेट्स रिकॉल मध्ये ते एक्झाम्पल्स तुम्ही काय करायचे त्या ठिकाणी सोडवायची आहे.